अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कैशी हाव सगळी? बेस हाव. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आपण हाव साहिलनगरला म्हणजे माझ्याच गावात. आणि मी आता बैठला आहे त्या बेंचवर आणि आता वाजलेत सुबाचे 7:30. आत्ता जस्ट उठला, न्हाला धोला, चहा प्याला आणि आज विचार केला की आज आपण वरती जाणार आहोत. ह्या डोंगराच्या वरती एक गाव आहे गवली समाजाचा. तो गाव आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आणि आजचा हा जो व्लॉग आहे ना, हा पुरा ॲडव्हेंचर व्लॉग होणार आहे. नॉईज मेनिडोरचा नॉईज होता, तो थांबला होता. तर आजचा हा व्लॉग जो आहे ना, तो ॲडव्हेंचर व्लॉग होणार आहे. वरती एक गवली समाजाचा गाव आहे, तिला आम्ही पठार बोलतो. तर तुम्हाला दाखवता, हा आहे आमचा मोहल्ला साहिलनगर. ह्या डोंगराच्या वरच्या बाजूला आहे ना, टेबल आहे, पुरा फ्लॅट आहे. वरती आहे एक गाव. तो गाव आपण एक्सप्लोअर करणार आहोत. हातची जी माणसं आहेत ना, ती लोक दुधाचा धंदा करतात आणि त्यांच्या माथ्यावर असतं टोपली आणि टोपलीत असतात किटल्या. आणि ते किटल्या घेऊन ते गावागावातनं दूध द्यायला येतात. तर आमच्या घरात त्यांचा उकरा लावलेला लहानपणापासून, जेव्हा आमचा हा जुना घर होता ना, त्या टायमापासून. आणि आता आपण वरती जाणार आहोत, बघणार आहोत ती लोक हातनं किती लांब राहतात. तर चला आजच्या व्लॉगला स्टार्ट करू. पण हा पाऊस उठलाय भरपूर. तुला काय वाटतंय, पाऊस येऊ अगर ना येऊ, आपण आपली पुरी तयारी केलेली आहे. हा बघाल, ही आपली बाईक आहे. पाऊस हिंच्या आत नाही जावा त्यासाठी आपण हिंनी कवर केलेला आहे, लॅमिनेशन केलेलं आहे सीटला. आणि ह्या पण इंजनला आपण हिंनी कवर केलेलं आहे. नवीन गाडी आणि नवीन बायको इज जपली पाहिजे, त्या हिशोबाने आता आपण चाललो. चला आजच्या व्लॉगला सुरुवात करू. हा आहे आमचा मोहल्ला साहिलनगर. ही ग्रीन पत्रे जी समोर दिसतात, ही आयडियल इंग्लिश स्कूल आहे. ती खालती जे बिल्डिंग्स दिसतात ती आपली सोसायटी आहे. आणि बराबर त्या मंचा रस्त्यावर आपण आत्ता बैठलेले होते बाकऱ्यावर. त्यातनं आपण व्लॉगला स्टार्ट केलं आणि वरती यायला. हा आपला पहिला स्टॉप आहे. आपण फर्स्टवर राहिलेला आहोत आणि गाडीला हा थोडंसं रिलॅक्स देत आहोत. त्यानंतर आता आपण सेकंड स्टॉप डायरेक्ट वरती घेणार आहोत. तर चला जर्नीला स्टार्ट करू.
खालचे निघताना स्पीडोमीटर लावून निघला होता. जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर दाखवत आहे. हा आपल्याला एक बोर्ड दिसलाय, तो आपण बोर्ड बघणार आहोत. सोनगडकडे जाण्याचा मार्ग. ओके, तर तुम्ही हा बघाल, हा पुरा टेबल लँड आहे बघा. वरती आल्यानंतर ही खालती महाड सिटी आहे, पण ती तुम्हाला आता दिसणार नाही कारण फोग मोप आहे. हा बघा, हा पुरा टेबल लँड आहे. आणि हा रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे. हे बघा, नंबरिंग पण केलेली आहे, पण अजून पक्का रस्ता झालेला नाही. ऐसा आपल्याला सरळ जायचं आहे. आणि आता पावसाचं टिपकं पडायला लागलेत. मला वाटतं आपण भिजणार आहोत. नो प्रॉब्लेम. आवरावरती आले होतं, आता जावं चपून. अजून जवळजवळ मला वाटतं 1-1.5 किलोमीटर आपल्याला जावं लागणार आहे. आणि तुम्ही बघाल, हा एकदम सुनसान आहे जंगल, नुसती चहचहाट चिडियाची, बाकी काही नाही. ना आदम आहे ना आदम जात. पण आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला आज ॲडव्हेंचर जर्नी दाखवता इन्शाअल्लाह. रस्ता पुरा जंगलातनं जाते. रस्त्याची मोठी बॅड कंडिशन आहे. कपच्या इतके आहेत, ते गाडी चालवायला भीती वाटते. ही लोक कैशी जात येत असतील हो आवऱ्या जंगलातनं. पाऊस पडला तर हा हालतच खराब आहे. चिखल आवरा होईल की हातनं तुम्ही गाडी चालवू शकत नाही. बघा, वाघ बीक जर राहिला तर काहीच करता येत नाही, खायच पलता येत नाही. इतकी कंडिशन बेकार आहे रस्त्याची. चला आपण आता गावात जाऊन गावाच्या लोकांजवळ बात करणार आहोत. लय भीती वाटते. हा बघा, हा ऐसा पाणी आहे. पाणी पियायला जनावरं येऊ शकतात. हा बघा, 100% वाघ बी काय उतरत असतील. हा जंगल कितका आहे बघा. एकट्याने हा यायला मोठा रिस्क आहे हो. गाव दिसला, पोचल्या. समोर घर आहेत. आता जरा जीवात जीवायला माझ्या. फायनली आता आपण ह्या गावात पोचले आहो. मी किलोमीटर लावून आला होता, बरोबर 2 किलोमीटर आहे. मला घाम फुटला, आवडी भीती वाटत होती रस्त्यात. पाणी आणला होता थंड. आता आपण पहिले पाणी पिऊया आणि मग व्हिडिओला स्टार्ट करू. चला बघूया गावात किती घर आहेत, किती लोक आहेत. आपण त्यांची आता बात करणार आहोत. नमस्कार. नमस्कार साहेब. काय नाव आपलं? नारायण भागोजी दाभोलकर. दाभोलकर. हा. ह्या गावाचं नाव काय? केंबुर्ली पठार. केंबुर्ली पठार. पठार. हा. आता मी खालनं आलो महाडवरनं, म्हणजे साहिलनगरवरनं. तर 2 किलोमीटरच्या अंतरावर मला दाखवला हा गाव. हो हो. रस्ता खूप खराब आहे तुमचा. हो. आणि एकटं येणं शक्य नाहीये. जंगल आहे, वाघ वगैरे असू शकतात, भीती आहे. मला सांगा, एकूण किती घर आहेत इथं? इथे घर मग 20 घर होतं, पण आता 4-5 घर आहेत. 4-5 घर आहेत. का बरं? पोरांचं शिक्षण होत नाही. हा. त्यासाठी काय काय लोक बाजारात इकडे तिकडे गेलीत. महाडमध्ये राहायला, महाडमध्ये गेलीत, मुंबईला गेलीत, पुण्याला गेलीत. इथे शिक्षण म्हणजे इथे शाळा नाही ना. ही ते शाळा होती, ती गेली. 4थी पर्यंत होती. 4थी पर्यंत होती. मग तिथे शिकवायचं कोण? ते गुरुजी होते सरकारी. ते कुठून यायचे? अलिबाग वरून. मग ते इथं राहायचे का? राहायचे. विजय पाटील म्हणून त्यांचं नाव होता. हा. ते विथ फॅमिली राहायचे इथं? नाही, एकटेच होते. लग्न नव्हतं झाला त्याचा. हा. मग त्यांचं जेवणा खावण्याचं कोण बघायचं? स्वतः बनवायचा. ओ, एवढा स्ट्रगल होता. बर. मग 4थी पर्यंत होती? 4थी पर्यंत. आता टेबल खुर्ची केंबुर्लीच्या शाळेमध्ये आहे. हा. तुमचं शिक्षण किती झालंय? आमचं शिक्षण तर इथं शाळाच नव्हती. शाळा नव्हती. 4थी पर्यंत शिक्षण आहे. तुम्ही जेव्हा दूध घेऊन यायचात ना आमच्या, तेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा तुमच्या 2 मुली तुमच्या बरोबर यायच्या. त्या मुली शिकल्या होत्या काय? शिकल्या होत्या. त्या कितवी शिकल्या होत्या? तरी 7वी 8वी अशा झाल्या. 7वी 8वी. त्या कुठे शिकल्या मग? गांधारपालीच्या शाळेत जायच्या. हा. गांधारपालीच्या शाळेत जायच्या. हा. आता जरा आम्हाला तुमचं गाव दाखवा. चालेल. हा. हो. चला आता आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूया. घरा बघा, घरा एकदम मस्त आहेत बांधलेली. ही बघा, हे आमचीच दोन्ही घर. हा. घरा मग बेहतरीन बांधलेली आहेत एकदम. हा बघाल, पाणी यायलाय. पाणी कुठला आहे हा? ग्रामपंचायतचा? नाही, आम्ही गावकऱ्यांनी मारलेले. गावकऱ्यांनी बोर मारले. तिला पाणीच नाही.
पाणी नाही आहे? मग तुम्ही काही साचून भरताय काय पाणी? 3 हंडी भेटतात. हा, तुमचं काय नाव? सुवर्णा. हा, तुमचं? संगीता यशवंत दाभोळकर. मग तुम्ही लोक काय करता? दूध विकता अजून का घरातच असता? घरी असतात. घरी. अच्छा, मग आता इथं किती एकूण घर आहेत म्हटलं तर 4-5 घर आहेत 4-5 का? घर आहे. मग त्या लोकांचा व्यवसाय काय आता? असे दुधा धंदा. दुधाचा धंदा. हा, दुधाचा. आणि तुम्ही एवढे रोज 2 किलोमीटर डोक्यावर ते अजून पण घेऊन हो, जाता? अजून जातो. हो, अरे बापरे, तुमचं पाय बी दुखत नाही का एवढी वर्ष? एकदम मजबूत आहेत. हा, एवढी वर्ष तुम्ही कष्ट करताय, हो. तुमच्याकडे कोणी पुढारी बिडारी असं काय बघायला आलंच नाही कोण काय? नाही, कोण नाही, कोणच नाही. कोण नाही. बरं, मग मला सांगा, तुम्ही मतदानाचं कसं करता? मतदान कुठं करता तुम्ही? केंबुर्लीला. केंबुर्लीला जाता. मग केंबुर्लीला जायला रस्ता कसा काय? आपले शाहीनगर वरून हवेने जायचं. अरे बापरे, एवढं फिरत जावं लागतं हो, ना तुम्हाला? हो. हा. मग कधी तुम्ही असं पुढाऱ्यांना सांगितलं नाही का आमच्या गावात या? कानावर नाही कोण घेत असं? हा. अरे बापरे. चला, आपण हा जो व्हिडिओ बनवलाय ना, हा नक्की पुढाऱ्यांपर्यंत पोहोचवा तुम्ही. हा. आणि हा गावाची परिस्थिती दाखवा. आणि इथे काहीतरी रस्ता वगैरे तरी झालं पाहिजे. कारण ही सुद्धा लोक आहेत, ही सुद्धा माणसं आहेत आपल्याकडं, पण ह्यांचं आयुष्य स्ट्रगल मध्ये गेलंय. हो. आणि आज ही लोक स्ट्रगल करतायत. म्हणून मी मुद्दाम इथं आलो, म्हटलो आपण जाऊन बघावंच हे काय आहे, कशी राहतात ही लोक. चला आपण पुढे जाऊया आता. हा, बघा घर बघा काय मस्त आहे. ह्या हुंडला आहे समोर. हा बघा, हे गुरांचं सगळं. हे कुठून आणता मग तुम्ही? आपल्या हितनंच कापता का? गावात ना. हा, गावात. किती हवा तेवढा भरपूर गावात पाहिजे तेवढा. गेले. अरे काय म्हणताय? हो. अरे खरं मस्त बनवले. आतमध्ये पण एक आहे पालना. हो. अरे वा, छान. जरा आतनं बघूया आपण यांचे घर कसे असतात ते. मोठं घर आहे, मस्त आहे. हा, टाईल्स वगैरे अगदी पद्धतशीर बसवलेला आहे. हे बघा, फ्रीज सुद्धा आहे. अरे वा 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 वा, छान फ्रीज आहे. कडापाय दाखव का ते? हो, दाव ना. हे बघा, वा, सोफा आहे, टीव्ही आहे. अरे वा, छान. आणि डिझाईन बघा कसं केलेलं आहे. अरे वा 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 वा. हे वरती काय आहे? कापड बांधले. वरती माल आहे का? माल आहे. बरं, प्लॉट टाकले. ओके. इथे देव बसवलाय. देवार आहे. गणपतीचा आहे का? अरे वा वा वा. कूलर आहे. अरे वा, छान. आणि इथे बघाल तुम्ही, अरे मस्त गॅस बाटला. मग एवढ्यावरती तुम्हाला बाटला कोण आणून देतो? डोक्यावर आणता. तुम्ही आणता? हो. काय बोलताय काय? हो. अगो बाई. आणि हा बाटला तुम्हाला किती महिने चालतो? तरी आम्ही जास्त वापरीत नाही, फक्त चहा आणि दूध तेवढंच. हा. आणि जेवणा खावण्याचा खाली चुलीवर बनव. चुलीवर करता. हे बघा, इथं फ्रीज आहे. हो. फ्रीज कसं आणलं? गाडीत टाकून? टेम्पो आला होता इथं. हा बघा, गॅस आहे इथे. कडापा आहे. 2 बाटल्या आहेत. म्हणजे एक एक्स्ट्रा आहे तुमच्याकडे. वा वा वा. इथे दुसरा पण फ्रीज दिसतोय मला. हो, तो खराब झाला. हे बघा, ही मांडणी कशी केलेली आहे बघा भांड्यांची. हे आम्हाला गॅस मोदी साहेबांनी दिले. हो काय? हो, 100 रुपयात. 100 रुपयात. हा, मग आता भरायला किती पैसे लागतात? 900 रुपये काहीतरी घेतात. 900 रुपये. आणि शिवाय तुम्ही डोक्यावर एवढं उंच घेऊन येत आहे वरपर्यंत, ते वेगळंच. बापरे. चला, ही गावठी चूल. अरे वा 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 वा, मस्त. हे बघा, चूल आहे बघा इथे. काय भात शिजतोय का? अरे वा. आणि आज भाताबरोबर काय केलंय? अजून नाही काय केलंय. हा, अरे वा, मस्त. काय ऍटमॉस्फिअर आहे. हाया बघा, तुम्हाला दाखवता. हे टूल्स बघा. हातोड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या हातोड्या आहेत इथं. अरे वा, काम करता तुम्ही मिस्त्री काम करता? हा. अरे वा वा वा, मस्त. हे मशीनचा गोटा. इथे गोटा आहे का? हो, लागेल. हा. अरे हे खाली वाकायला लागते, खूपच खाली आहे. आणि हा समोर गोटा आहे. आता मी बाहेर जात नाही कारण इथे चिखल आहे. माझे पाय पूर्ण चिखलात भरतील. कोंबडी सुद्धा आहे. हो, कोंबडी. हा. आणि हे कुरामेरीचं घर आहे इथे. हा, ती जेवणापुरती धुकट्यासाठी पडवी केले. कच्ची काढली. हा. ओके. हे बघा, हे कुरामेरीचं म्हणतात ना, ह्याला मातीने लिपलेलं आहे ना. अरे वा वा वा, मस्त ऍटमॉस्फिअर भेटलं मला इथे आल्यानंतर. चला, आपण आता बाहेर बघूया, गाव बघूया आता जाऊन. हे इथे भोंगे का लावलेले आहेत? आमचे स्वतःचे गणपती येतात ना घरी. हा, लाऊडस्पीकर आम्ही लावतो. अच्छा, वर्षाची तयारी एकदाच परमनंट करून ठेवलेली आहे. हो. देवाची गाणी लागतात, देवाची गाणी, आरती वगैरे. हा. स्वतःच आहे आमचा. हा. हे बघा, गाव बघा. हे आमचं जुनं
कुत्री चावत नाही ना? बघा हो, ओरडते तो. चला कुठे काय दाखवत आहे बघूया आपण. हा इथे रस्ता झालेला आहे. हा आतमध्ये गावातला केलेला अंतर्गतीमधला. हा हा हा. हा काय घर आहे का? घर आहे. ओके. हे बघा, हे घर आहे बघा. सगळ्यांकडे गुरं आहेत का इथं? हो. कारण शेण भरपूर पडलेलं आहे रस्त्यावर. हा एक घर आहे इथं. हा हा एक घर आहे. हा पण घर आहे का? हा घरकुल मध्ये बांधलेलं आहे. घरकुल मध्ये बांधलेला आहे. हो. मस्त ऍटमॉस्फिअर आहे इथे. पूर्ण जंगलच जंगल आहे. हा पुढे चला. हा तुमचं जुना घर. हा तोडून तिकडे गेलात तुम्ही? हा. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? सचिन दाभोळकर. सचिन दाभोळकर. तुमचं शिक्षण किती झालंय? 7वी. 7वी. कुठे शिकलात? पाल्याला. गांधार पाले. एवढ्या लांब जाऊन येऊन करायचं. एकटे जायचं एवढ्या लांब? काय म्हणताय? 4 जण आम्ही होतो. 4 जण होतात. बाकीची पोरं कुठे गेली? बाकी महाडला गेलीत. महाडमध्ये. आता तुम्ही इथे किती लोक आहात? आम्ही तर 6-7 जण. 6-7 जण. मग तुमचा व्यवसाय काय? दुधाचा. कुठे विकता? महाडला. मग अजून गेलात नाही आज? जातो आता. निघालो. आता निघालात का? 10 वाजता निघतो आम्ही. 10 वाजता निघता. आणि ते हे दूध कसं नेणार? बाईक आहे? नाही, डोक्यावरती. डोक्यावरती. हा डोक्यावर कसं काय घेऊन जाणार? टोपलीमध्ये. टोपलीमध्ये किटल्या. म्हणजे ती जी जुनी सिस्टम आहे ती अजून तुमची सुरूच आहे? हा. अरे बापरे, एवढं स्ट्रगल. तुमचं वय किती? माझं वय 39. 39. म्हणजे तुम्ही एवढी वर्ष, समजा एक ती 10 वर्ष सोडा पुढची, पण तुम्ही एवढी 30 वर्ष स्ट्रगल करताय. नेहमी खाली जाताय आणि नेहमी 2 किलोमीटर जाऊन येऊन. आणि 2 किलोमीटर जाणं म्हणजे नुसतं सरळ चालणं नाही, तुम्हाला डोंगर चढायचं आणि उतरायचं आहे. कधी तुम्हाला असा काय त्रास वगैरे काय जाणवला? जाणवतं. पाय दुखतात. बरं मला सांगा, इथे मला काय स्कूलची फॅसिलिटी दिसली नाही, हॉस्पिटलची फॅसिलिटी दिसली नाही. एखादी गर्भवती बाई जर असेल आणि तिला तिची प्रेग्नेन्सीची वेळ जवळ आली असेल तर मग तिची प्रेग्नेन्सी कशी काय होते? पहिले डाल घेत नाही, आता खालीच ठेवतो आम्ही. आता तुम्ही माहेरी. हा. मग बाहेरची लोक इथं आपल्या पोरी देतात? अशी म्हणत नाही लय लांब राहता म्हणून तुम्ही? बोलतात काय. हा. तुमची मिसेस कुठली? माटवण. अच्छा. ते पहिल्याच्या वेळेस तुम्ही डालग्यात घेऊन जायचा, आता महाडमध्येच ठेवता डिलिव्हरी होईपर्यंत? माहेरी पण पाठवता. हा. तुम्हाला काय वाटतंय आता? तुमचं झालं, पण तुमच्या मुलांचं फ्युचरचं इथं काय वाटतंय? आता काय, पोरं महाडला असतात. पोरं महाडला? खोली भाड्याने घेतले. तुम्ही खोली घेतले भाड्याने? आणि आई आणि पोरं असतात. म्हणजे गावातली सगळी पोरं एकत्र राहतात? नाही. मग माझे प्रत्येकाचा रूम आलेला. प्रत्येकाचे रूम वेगवेगळे घेतलेले आहेत. अच्छा. मग आता तुम्ही इथून दूध घेऊन गेलात का तिथे जाणार? तिथे गेलो तर जाणार तर नाही. एक दिवस. मग तिथे पोरांचं खाणं पिणं कसं? आई असते माझी. तुमची आई असते. अच्छा. म्हणजे तुम्हाला तिथं भाडं भरायचं. किती भाडं आहे? 3,000 रुपये. 3,000 आणि लाईट बिल आहे. मग तुमचं दुधाचाच व्यवसाय? दुधाचं सगळं होतं त्याच्यात पूर्ण? अरे वा वा, छान. मुलांना आता कितवीला टाकलाय तुम्ही? एक 13वीला आहे, 12वी. अरे वा 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 वा, छान छान. म्हणजे मुलांना शिकवायला लागल्यात, म्हणजे पुढचं फ्युचर ब्राईट आहे तुमचं. तुम्ही सिटीमध्ये कुठे पण काय फ्लॅट वगैरे घेऊन राहू शकताय. चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ही झाली जी काय घरा होती आहे ती मी सगळी तुम्हाला दाखवलेली आहेत. मी उम्मीद करता ही व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराल, कारण मी इतका वरती स्ट्रगल करून आलाय. मला भीती इंची वाटत होती, मला वाघा बिगाची भीती नाही, मला भीती इंची वाटत होती की टायर फाटायचं. कपच्या आहेत रस्त्यातलं, आणि एखादी जर टायर फाटला ना तर इतकी हेवी गाडी खालती घेऊन जाणं पॉसिबल नाही. तो उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू ऐसाच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.